पती पत्नीचं नातं हे एका कचकड्याच्या भांड्याप्रमाणे आहे असं म्हणतात. म्हणजे विश्वासाला थोडा जरी तडा गेला, तर ते भांडं फुटत असतं. तसं हेच पती पत्नीच्या नात्याबद्दल बोललं जातं. जर का त्याच्यामध्ये विश्वास राहिला नाही, तर त्यांचं हे नातं देखील तुटत असतं. अशीच एक घटना आपण आज या भागामध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार, कारनाम्याच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. एक कुटुंब आहे. कुटुंब अगदी छान आहे. त्याच्या कुटुंबामध्ये नवरा बायको आहेत. त्यांना एक मुलगा आहे आणि या मुलाचं नाव आहे सिद्धेश. या पत्नीचं नाव आहे सुप्रिया आणि तिच्या पतीचं नाव आहे सुनील. हे सगळेजण मुंबईमध्ये वास्तव्याला होते आणि 2022 मध्ये त्यांनी त्यांचं मुंबईतला जो व्यवसाय होता, तो सगळा व्यवसाय वगैरे तिथून कमी करून मग ते गावी जाऊन राहिलेले होते. सुनील पेडणेकर यांचा मुंबईमध्ये मेडिकल स्टोअरचा व्यवसाय होता. एका रुग्णालयामध्ये त्यांचं मेडिकल स्टोअर होतं. म्हणजे घरची परिस्थिती उत्तम होती. घरामध्ये सगळं काही आनंदी आनंद होता. सगळं व्यवस्थित चालू होतं. एकुलता एक मुलगा होता. असा सुखी परिवार आपलं मुंबईतलं काम संपवून किंवा कमी करून मग ते 2022 मध्ये त्यांच्या गावी राहायला गेलेले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यामध्ये महाळुंगे नावाचं गाव, या ठिकाणी राहायला गेलेले होते. गावी गेल्यानंतर आता मुंबईमध्ये बरेच लोक शहरामध्ये राहायला असतात. जे त्यांना शहरामध्ये करायला मिळत नाही, ते आपण गावी जाऊन करावं, तिथली शांतता अनुभवावी, असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. त्याप्रमाणे यांना देखील वाटत होतं. तर हे सगळे गावी जाऊन स्थिर स्थावर झालेले होते. 2022 पासून गावचं वातावरण, गावचा अनुभव हे कुटुंब घेत होतं. तर अचानक असं काय झालं की या पत्नीचा खून झाला आणि या पतीला अटक झाली. याचबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. याविषयी सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. तर 19 एप्रिल 2024चा दिवस, वार होता शुक्रवार, आणि या दिवशी पेडणेकर कुटुंबामध्ये सगळं व्यवस्थित होतं. परंतु काही कारणामुळे यांच्यामध्ये वाद देखील होते. या पती पत्नीमध्ये वाद देखील होते. तर शुक्रवारी या पत्नीचा खून झालेला आहे आणि खून झालेला आहे या पतीकडून खून झालेला आहे. पतीने म्हणजे त्यांच्या मुलाच्या समोर, या सिद्धेशच्या समोर या पत्नीवर हल्ला केलेला आहे आणि घरामध्ये जो चाकू सुरी होती ही घेऊन त्या पत्नीला त्याने तिच्या गळ्यावर, छातीवरती सपासप वार केलेले आहेत आणि खूप जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव होऊन ती रक्ताच्या थरोळ्यात पडलेली आहे. पोलिसांना कळवलं जातं. विजयदुर्ग पोलीस या ठिकाणी येतात आणि हत्येचा गुन्हा दाखल करून मग पुढील कारवाई सुरू होते. सुप्रिया पेडणेकर यांना नजीकच्या सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांना पोलीस डॉक्टर हे मृत घोषित करतात. त्याच्यानंतर पोलिसांची मग तपास आणि कारवाई सुरू होते. तर ही जी हत्या झालेली होती, ही हत्या त्यांच्या मुलासमोर झालेली होती आणि त्या नवऱ्याने त्याच्या बायकोचा स्वतःच्या मुलाच्या डोळ्यात देखत मुर्दा पाडलेला होता, खून केलेला होता. आता हे सगळं का झालं होतं, त्याचं कारण काय होतं आणि कुणाच्या सांगण्यावरून झालेलं होतं की अन्य काही होतं, याचा तपास काही क्षणांमध्ये लागणार होता, काही वेळामध्येच लागणार होता. तर या ज्या सुप्रिया आहेत, यांना एक आवड असेल म्हणा, पण आता बऱ्याच ठिकाणी भगतगिरी केली जाते. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला याच्यावर निर्बंध आहेत, कायद्याने याच्यावर बंदी आहे. कुठल्याही प्रकारे भोंदूगिरी, भगतगिरी किंवा अशा प्रकारे एखादा व्यवसाय चालवणे, अर्थार्जन करणे याच्या माध्यमातून याच्यावर पूर्णपणे कायद्याने बंदी आहे. तरीसुद्धा या ज्या सुप्रिया होत्या त्यांचा भगतगिरीकडे एवढा होता. भगतगिरी म्हणजे काय असतं की आपण एक आपल्यावर देवाची कृपा आहे अशी व्यक्ती बनणे आणि आपल्याकडच्या काही लोकांना त्याच्यातून मार्गदर्शन करणे, जेणेकरून मग आपल्या म्हणजे ही लोक जी येऊन आहेत ना, अशा व्यक्तींच्या पायावर डोकं ठेवत असतात. मग ह्या व्यक्ती काहीतरी त्यांना सूचना सांगतात, काही सांगतात, जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडतो, असं यांची भावना असते. आता खरं की खोटं हा
प्रत्येकाच्या श्रद्धेचा, अंधश्रद्धेचा भाग आहे. याच्याबद्दल जास्त आत्ता बोलत नाही आहे. परंतु हा जो भगतगिरीतून मग यांचे जे पती होते, यांना संशय होता, की यांच्याकडे येणारे लोक आहेत, यांचा आणि यांच्या ज्या पत्नी होत्या यांच्यामध्ये काहीतरी आहे, काहीतरी नातं आहे, काहीतरी संशय यांच्यामध्ये मध्ये होता. तर हा संशय बळावत गेला आणि हा बळावल्यामुळे यांच्यामध्ये भांडणं वाढत गेली. त्याच्यामुळे मग हा एवढा मोठा जो हत्येचा प्रकार आहे, हा घडून आलेला होता. तर एवढ्या क्षुल्लक कारणावरून म्हणजे ज आपण गावामध्ये असाल किंवा कुठेही शहरामध्ये राहत असतो. पण अशा प्रकारे भगतगिरी करणे किंवा देवर्षीपणा करणे हे कायद्याला धरून नाही आहे आणि याच्याचमुळे हा अतिरेकी संशय बळावल्यामुळे मग एका स्त्रीचा खून झालेला आहे, तिच्या नवऱ्याकडून खून झालेला आहे आणि तिच्या मुलाच्या समोर झालेला आहे. हे अत्यंत भयानक आहे आणि काय म्हणतात ना, जैसी करणी वैसी भरणी. आपण आपलं जे जीवन आहे हे सरळ मार्गी ठेवावं, जेणेकरून अ, आपल्या वागण्याचा दुसऱ्याला त्रास होणार नाही. त्याचबरोबर संपूर्ण कुटुंब एकत्र राहत असताना प्रत्येकाच्या भावनांचा विचार करावा. एखाद्याला एखादी गोष्ट मान्य नसेल, तर ती गोष्ट आपण टाळली गेली पाहिजे. कारण ह्याच्यामध्येच त्या कुटुंबाची भलाई असते. आता ह्याच्यामध्ये एक सांगा, की हे कसं टळू शकलं असतं? आपण हा व्हिडिओ पाहताय, तर आपण इथपर्यंत हा जर व्हिडिओ पाहिला असेल, तर आपल्या मनात देखील ही जाणीव आली असेल, की ही घटना टळू शकली असती का? किंवा यातल्या मृत व्यक्तीने कसं वागायला पाहिजे होतं? किंवा तिच्या पतीने कसं वागायला पाहिजे होतं? अर्थात प्रत्येक गोष्टीला कायद्याचा आधार असतो, कायद्याचा पाठपुरावा असतो, कायद्याचा मार्ग असतो. पण तरीसुद्धा आपण आपलं जीवन जर का सरळपणे व्यतीत केलं, तर तिथपर्यंत जाण्याची आपल्याला गरज लागत नाही. तर कृपा करून कमेंटमध्ये ही गोष्ट नक्की सांगा, की ही परिस्थिती होती, ही परिस्थिती न ओढवण्यासाठी त्याच्या अगोदर काय पावलं उचलायला पाहिजे होती, कोणी कसं वागायला पाहिजे होतं. तर ही सत्य घटना तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. रोज 9 वाजता अशाच क्राईम स्टोरी या माध्यमातून आपल्या पुढे घेऊन येत असतो. भेटूया पुन्हा एकदा नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर 9 वाजता. तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा. धन्यवाद.